हाय हॅलो नमस्कार, जय एकविरा सगळ्यांना। वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले। आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळ बनवणार आहोत, तर चला बघूया। तिळगुळ करायच्या आधी आपल्याला असे तीळ भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून खाता वेळेस आपल्याला कच्चे नाही लागणार। इथे तीळ आपले भाजून झालेत, त्यासोबतच आपण शेंगदाणे सुद्धा भाजून थोडे जाडसर मिक्सर मध्ये करून घेतलेत आणि गूळ सुद्धा इथे बारीक करून घेतलाय आणि त्यासोबत आपण इथे इलायचीची पूड घेतले आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला परातीमध्ये तीळ घ्यायचे, शेंगदाणे जे आपण जाडसर ठेवले होते ते घ्यायचे, इलायचीची पूड आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि हाताने छान असं मिक्स करून घ्यायचे। तर हा आपण गुळ आहे ना, तो साधा गुळ घेतला, चिकीचा गुळ नाही घेतलाय। आपण थोडा ह्याला विरघळून घेऊया। ह्याच्यामध्ये भाजलेले तीळ आहेत, शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत, थोडं जाडसरच ठेवलेत आणि चवीनुसार मीठ आहे आणि वेलचीची पूड। हे बघा असे जसं व्हिडिओमध्ये दाखवले तेच आहे। आता हे जे गूळ विरघळायला ठेवले ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। झालंय बघा, पातळ झालंय बरोबर, एक ताक पण आली आहे त्याला। आता आपण हे टाकून घेऊया। मिक्स करून घ्या, थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्या। आपलं सारण झालं की ते गरम असतानाच आपल्याला तिळगुळ बनवून घ्यायचे। जसे तुम्हाला हवे असतील लहान मोठे असे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिळगुळ बनवून घ्या। हे बघा आम्ही सुद्धा बनवलेत आणि एकदम झटपट बनवून रेडी होतात हे तिळगुळ। एकदा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत थँक यू।